तर सर्वांना यशस्वी होण्यासाठी 21व्या शतकातील जीवन कौशल्य. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली आणि व्हिडिओ निर्मिती प्रकाश भुते गणित विषय सहाय्यक डायट सांगली. यशस्वी होण्यासाठी 21व्या शतकातील कौशल्य. यशस्वी होण्यासाठी 21व्या शतकातील कौशल्य अवगत असणं आवश्यक आहे. 21व्या शतकातील कौशल्य म्हणजे अनेक शिक्षकांनी, शिक्षण संस्थांनी तसेच इतर शिक्षण विषयक तज्ज्ञांनी एकत्र येऊन ठरवलेल्या कौशल्यांची यादी आहे. 21व्या शतकात घडणाऱ्या आणि होऊ घातलेल्या बदलांना स्वीकारून आयुष्यात अवगत असणे आवश्यक आहे. अशी कौशल्य आपणा सर्वांना प्राप्त करावयाची आहेत. 21व्या शतकात घडणाऱ्या आणि होऊ घातलेल्या बदलांना स्वीकारून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ही कौशल्य आत्मसात करून घेणे आवश्यक आहे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आजची शालेय शिक्षण पद्धत किंवा त्यात अंतर्भूत असलेले विषय कालबाह्य होत आहेत का? हा एक कदाचित वादाचा मुद्दा असेल, पण आजच्या जगात टिकून राहणाऱ्या आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्य शाळेतून शिकवली जातातच असे नाही. अशा कौशल्याच्या यादीला तज्ज्ञांनी दिलेले नाव म्हणजेच 21st सेंचुरी स्किल्स असं हे नाव. 21व्या शतकातील कौशल्याचे मुख्यत्वे 3 भागांमध्ये वर्गीकरण केले आहे. पहिला भाग आहे 21व्या शतकातील शैक्षणिक कौशल्य. शैक्षणिक कौशल्यातील पहिलं कौशल्य आहे गांभीर्याने विचार करणे, क्रिटिकल थिंकिंग. तर दुसरं कौशल्य आहे संपर्क, कम्युनिकेशन. तर त्यातीलच तिसरं कौशल्य आहे सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी. आणि चौथं कौशल्य आहे सहकार्य, कोलॅबरेशन. यानंतर या कौशल्यातील भाग 2 आहे साक्षरता. साक्षरता यशस्वी होण्यासाठीचं पहिलं कौशल्य आहे माहिती साक्षरता, इन्फॉर्मेशन लिटरसी. तर दुसरं आहे कौशल्य तंत्रज्ञान साक्षरता, टेक्नॉलॉजी लिटरसी. अशा पद्धतीनं 2 भागात 2च आहेत. तर तिसरा भाग जो आहे, या तिसऱ्या भागात जीवन कौशल्य आहेत आणि ही जीवन कौशल्य कशी यशस्वी होणार आहेत, त्यासाठीचं पहिलं अशा प्रकारचं कौशल्य आहे लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी. दुसरं कौशल्य आहे नेतृत्व, लीडरशिप. आणि तिसरं आहे यशस्वी पुढाकार, इनिशिएटिव्ह. तर चौथं कौशल्य आहे उत्पादकता, प्रॉडक्टिव्हिटी. तर 5वं कौशल्य आहे सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स. अशा पद्धतीनं ही 10 कौशल्य आहेत. आता आपण थोडक्यात बघूया प्रत्येक कौशल्याची माहिती. यातलं पहिलं कौशल्य आहे गांभीर्यानं विचार करणं, क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याचे कौशल्य असणे. थोडक्यात सांगायचे म्हणजे प्रामाणिकपणा, वैचारिक मोकळेपणा, वैचारिक पातळीवरही सतत क्रियाशील असणं, प्रश्न विचारण्याची किंवा प्रश्नांची उत्तरं देण्याची तयारी असणं, स्वतंत्र वैचारिक बैठक असणं, समस्याचे निराकरण करण्याचे कौशल्य असणं म्हणजे गांभीर्यानं विचार करणं, क्रिटिकल थिंकिंग असं हे कौशल्य आहे. यानंतरचं दुसरं कौशल्य आहे संपर्क, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे आज संपर्काची माध्यमं बदललेली असली तरी प्रभावी संपर्क करता येण्याची हातोटी असणं आवश्यक आहे. एकच संदेश वेगवेगळ्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवणं किंवा स्वतःकडील विचार, कल्पना, भावभावना इत्यादी बाबी प्रभावीपणे इतरांपर्यंत पोहोचवणं ही कौशल्य प्रभावी संपर्कासाठी आवश्यक आहेत. यानंतर
आपला पुढील भाग सुरू होतोय, तिसरं कौशल्य सुरू होतोय ते सृजनशीलता. सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी, नवीन-नवीन कल्पना अस्खलितपणे सुचणे, वेगवेगळ्या बाजूनी विचार करताना कोणत्याही विचाराशी बांधील न राहता लवचिकपणे सर्व बाजू तितक्याच प्रभावीपणे विचारात घेणे, इतरांच्या कल्पनांचा सहज विचार करता येणे इत्यादी कौशल्य सृजनशीलतेमध्ये येत असतात. यानंतरचं चौथं कौशल्य आहे सहकार्य, कोलॅबरेशन. कोलॅबरेशन म्हणजे इतरांबरोबर एक संघ म्हणून प्रभावीपणे काम करता येण्याची क्षमता असणं. संघ म्हणून काम करत असताना काही निर्णय घेणं आवश्यक असतात आणि ते निर्णय आपण एकमेकांच्या सहकार्यानं घेत असतो. त्यावेळेला इतरांच्या मतांचा आदर ठेवून संघभावनेने कार्य करता येण्याचे कौशल्य असणं म्हणजे सहकार्य. अशा पद्धतीनं 4 कौशल्य पहिल्या भागात आहेत. बघूया दुसरा भाग साक्षरता. यामधील पहिलं कौशल्य आहे, ते पहिलं कौशल्य बघण्याआधी साक्षरता म्हणजे काय, तर पारंपरिक पद्धतीनं माहिती असलेली साक्षरता महत्त्वाची आहेच, पण त्याचबरोबरीनं 21व्या शतकात साक्षरतेचे काही इतर पैलू देखील आत्मसात करणे आवश्यक आहे. साक्षरतेचे 3 उपप्रकारात खालीलप्रमाणे विभागणी केली आहे. त्यातलं पहिलं कौशल्य, पहिला भाग आहे, तो म्हणजे माहिती साक्षरता, इन्फॉर्मेशन लिटरेसी. इन्फॉर्मेशन लिटरसी म्हणजे काय? तर सक्षमपणे माहिती मिळवणे आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता असणे. उदाहरणार्थ, इंटरनेटवरून एखाद्या विषयाची विस्तृत माहिती घेऊन त्या माहितीचा अभ्यास, विश्लेषण करणे, माहितीचा योग्य आणि सृजनशील वापर करून कोणत्याही समस्येचे निराकरण करणे, अनेक ठिकाणाहून येणारी माहिती हाताळणे इत्यादी म्हणजे माहिती साक्षरता. साक्षरतेमधलं दुसरं कौशल्य आपण बघणार आहोत, ते दुसरं कौशल्य आहे माध्यम साक्षरता, मीडिया लिटरेसी. मीडिया लिटरेसी म्हणजे एखाद्या माध्यमासाठी तयार करण्यात येणाऱ्या मजकुराचा हेतू लक्षात घेणं, एखादा मजकुराचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावण्याची क्षमता असणं, कोणतेही माध्यम वापरण्याविषयी असलेल्या नैतिक तसेच कायदेशीर बाजूची माहिती असणं इत्यादी म्हणजेच माध्यम साक्षरता, मीडिया लिटरेसी. यानंतरचं या दुसऱ्या साक्षरता भागातील तिसरं कौशल्य आहे तंत्रज्ञान साक्षरता, टेक्नॉलॉजी लिटरेसी. टेक्नॉलॉजी लिटरेसी म्हणजे काय, तर तंत्रज्ञानाचा वापर संशोधन करण्यासाठी, दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी माहिती गोळा करण्यासाठी, तिचे विश्लेषण करण्यासाठी करता येण्याचे कौशल्य असणं म्हणजे तंत्रज्ञान साक्षरता. आज आपण तंत्रज्ञानाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे हे कौशल्य सर्वांना येणं गरजेचं आहे. आता भाग 3 मध्ये जीवन कौशल्य आहेत. नावाप्रमाणेच जीवन कौशल्य म्हणजे वैयक्तिक जीवनात आवश्यक असणारी कौशल्य असणं. बहुतांशी ही कौशल्य वैयक्तिक जीवनात जास्त उपयोगी ठरत असली तरीही त्यांचा वापर व्यावसायिक आयुष्यात होत असतो. भाग 3 जीवन कौशल्यामध्ये आपण पहिलं कौशल्य बघणार आहोत, लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे कामाच्या बाबतीत अथवा इतर बाबींमध्ये लवचिकता असणं. सतत आपल्या सभोवती होणाऱ्या बदलांना सामोरे जाऊन त्या बदलांचा स्वीकार करणं व त्यांच्याशी जुळवून घेणं म्हणजे लवचिकता. आणि लवचिकतेशिवाय आपणाला यशही मित्रांनो सापडत नसतं. त्यामुळं लवचिकता आपणाजवळ असणं गरजेचंच आहे. विभाग 3 मधील दुसरं कौशल्य आहे, जीवन कौशल्यातलं दुसरं कौशल्य आहे नेतृत्व, लीडरशिप. काम करून इतरांना पुढे घेऊन जाण्याचे कौशल्य असणे, वेगवेगळ्या पद्धतीने संघांकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता असणं म्हणजे नेतृत्व.
आणि नेतृत्वाशिवाय सुद्धा आपणाला यश सापडत नसतं. नेतृत्व आपण विद्यार्थ्यामध्ये रुजवलंच पाहिजे. यानंतरचं पुढचं जीवन कौशल्यातलं तिसरं कौशल्य आहे यशस्वी पुढाकार, इनिशिएटिव्ह. कोणतेही कार्य करण्यासाठी पुढाकार घेण्याचे कौशल्य असणं, अंतःप्रेरणातून ऊर्जा घेऊन वेगवेगळी कामं सुरू करण्याचं कौशल्य असणं म्हणजे यशस्वी पुढाकार. यानंतरचं यातलं जीवन कौशल्यातलं चौथं असं कौशल्य आहे उत्पादकता. उत्पादकता म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी. प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर ठराविक वेळेत अधिकाधिक चांगले काम करता येणे, तसेच वेळेचा सदुपयोग करून नवनवीन विचारांना मूर्त स्वरूप देण्याचे कौशल्य असणे. हे कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी आपण रुजवणं गरजेचं आहे. आपण स्वतःच्या अंगी सुद्धा ही सर्व कौशल्य रुजवणं खूप गरजेचं आहे. जीवन कौशल्यातलं 5वं आणि शेवटचं 10वं असं हे कौशल्य आहे सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स. वेगवेगळ्या शहरात, राज्यात, देशांमध्ये, संस्कृतीमध्ये सहजपणे मिसळून तिथल्या लोकांबरोबर काम करता येण्याचं कौशल्य असणं म्हणजे सामाजिक कौशल्य. अशा प्रकारे अशी एकूण 10 कौशल्य जीवनात आपणाला यशस्वी करावयाची आहेत. सध्याच्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना ही कौशल्य आत्मसात करता येतातच असं नाही आहे. त्यामुळं इतर ठिकाणाहून ही कौशल्य आत्मसात करून स्वतःचा विकास करणे क्रमप्राप्त ठरते. जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे ही कौशल्ये जर असतील, तर 21व्या शतकात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. म्हणून ही यशस्वी होण्यासाठीची 21व्या शतकातील 10 कौशल्य यांचा आपण पुरेपूर अ, आत्मसात करून घेतला पाहिजे, उपयोग करून घेतला पाहिजे. हा व्हिडिओ निर्मितीसाठी हे व्हिडिओ निर्माण करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली डॉक्टर रमेश होसकोटी, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली. तर माझे सहकारी आहेत राजू केंगार, विषय सहाय्यक IT विभाग, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली. धन्यवाद. मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्डही करा. मी माझ्या परीनं या 10 कौशल्याची माहिती संग्रहित करून मी तुमच्यापुढं सादर केलेली आहे. याहीपेक्षा तुमच्याकडं आणखी माहिती असेल तर त्यात भर घाला आणि विद्यार्थ्यांना ही 10 कौशल्य